शिव पार्वतीच्या गव्हाळा रंग भरू दे गरणाला, भरू दे रणाला. शिव पार्वतीच्या गव्हाळा रंग भरू दे गरणाला, भरू दे रणाला. भरू दे रणाला रंग भरू दे रणाला, भरू दे रणाला रंग भरू दे रणाला. भरू दे शिव पार्वती रंग भरू दे गरणाला, भरू दे रणाला. शिव पार्वतीच्या गव्हाळा रंग भरू दे गरणाला, भरू दे रणाला. पहिले नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. पहिले नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. धरतरी मातेला ग देवा, धरतरी मातेला ग देवा, धरतरी मातेला. शिव पार्वतीच्या गव्हाळा रंग भरू दे गरणाला, भरू दे रणाला. दुसरे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. दुसरे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. बोलू चंद्र सूर्य देवाला, बोलू चंद्र सूर्य देवाला, चंद्र सूर्य देवाला. शिव पार्वतीच्या गव्हाळा रंग भरू दे गरणाला, भरू दे रणाला. तिसरे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. तिसरे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. श्री दत्त गुरुदेवाला, श्री दत्त गुरुदेवाला, दत्त गुरुदेवाला. शिव पार्वतीच्या गव्हाळा रंग भरू दे गरणाला, भरू दे रणाला. चौथे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. चौथे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. नमो गणपती देवाला, गणपती देवाला. शिव पार्वतीच्या गव्हाळा रंग भरू दे गरणाला, भरू दे रणाला. पाचवे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. पाचवे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. पाचिया पांडवाला ग देवा, पाचिया पांडवाला ग देवा, पाचिया पांडवाला. शिव पार्वतीच्या गव्हाळा रंग भरू दे गरणाला, भरू दे रणाला. सहावे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. सहावे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. बोलू परशुराम देवाला, बोलू परशुराम देवाला, परशुराम देवाला. शिव पार्वतीच्या गव्हाळा रंग भरू दे गरणाला, भरू दे रणाला. सातवे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. सातवे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. नमो यलो देवाला, नमो यलो देवाला, यलो देवाला. शिव पार्वतीच्या गव्हाळा रंग भरू दे गरणाला, भरू दे रणाला. आठवे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. आठवे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. बोलू बाजिया देवाला, बोलू बाजिया देवाला, बाजिया देवाला. शिव पार्वतीच्या गव्हाळा रंग भरू दे गरणाला, भरू दे रणाला. नववे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. नववे नावाला बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. नमो चंडिका, नमो चंडिका देवीला, चंडिका देवीला. शिव पार्वतीच्या गव्हाळा रंग भरू दे गरणाला, भरू दे रणाला. दहावे नावाला बोलू कोणाला,
पार्वतीच्या बाळा रंग भरू दे गगनाला भरू दे रणाला शिव पार्वतीच्या बाळा रंग भरू दे गगनाला भरू दे रणाला हॅलो आता या ठिकाणी आमचे अन्नदाते साखरपा गावचे सुपुत्र आमच्या कार्यक्रमाला कायमचे विशेष सहकार्य करणारे भवानी कॅटरर्सचे मालक मान्य श्री बाळकृष्णजी सावंत साहेब उर्फ गोटाशे त्याचप्रमाणे स्नेहा सावंत वहिनी याही इथे उपस्थित राहिल्याबद्दल आमचे नवविकास मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत 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 शिवचंद्र मौर्य फणींद्र माता भ्रुकुटी झाली कारुण्य शिरो भवदुर्ग हरी तुझ वीर शुभो मज कोणतारी तुझ वीर शुभो मज कोणतारी तुझ वीर शुभो मज कोणतारी रंगणी स्वारी करी छाया तुझी रे करशी विघ्ने सारी रिंगणा तुझ्या ज्ञान भक्त हे दुमडी पंढरी रिंगणा तुझ्या ज्ञान भक्त हे दुमडी पंढरी
गाजली देवाची जगभर कीर्ती तुझी गाजली देवा तुझी जगभर कीर्ती तुझी गाजली देवा तुझी जगभर जरा जरा व्यापुनी राही तो भरुनी भजे तो अंतरी जरा जरा व्यापुनी राही तो भरुनी भजे तो अंतरी रिंगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती मग बली पंढरी रिंगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती मग बली पंढरी स्वार होऊनी भूषणावरती रंगणी स्वार झाली छाया तुझी रे जर तू आवर करशी विघ्ने सारी रिंगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती डोंबरवली पंढरी रिंगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती डोंबरवली पंढरी रत्नजडिते सिंहासन मूषक तुझे वाहन पाशा तुझ धरुनी आय तारसी भक्त जन आशा घोष धरुनी आली तारीचे भक्तजन आशा घोष धरुनी आली तारीचे भक्तजन मनोभावने गौरी तुंगारे पूजन करती सारी मनोभावने गौरी तुंगारे पूजन करती सारी गणा तुझ्या येण्याने भक्त डोलती मधी पंढरी गणा तुझ्या येण्याने भक्त डोलती मधी पंढरी स्वार होऊनी भूषणावरती रंगणी स्वार करी छाया तुझी रे जर तू आवर करशी विघ्ने सारी रिंगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती डोंबरवली पंढरी रिंगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती डोंबरवली पंढरी स्वार होऊनी मूषकावरुनी रंगणी स्वारी करी छाया तुझी रे धरतो मावर करशी विघ्ने सारी रेगणा तुझ्या येण्याने भक्तई डोलती मधी पंढरी रेगणा तुझ्या येण्याने भक्तई डोलती मधी पंढरी स्वार होऊनी भूषणावरती रंगणी स्वार करी छाया तुझी रे जर तू आवर करशी विघ्ने सारी रिंगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती डोंबरवली पंढरी 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 रेगणा तुझ्या येण्याने भक्त हे मधी पंढरी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदर्श समाज सेवक असे गौरवले गेले ते आमच्या नमनाचे हितचिंतक श्री जी
जिथे टोपरे साहेब याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाला पारितोषिक आलं आहे. नवविकास दमन मंडळ त्यांचे आभार आहेत. त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटचा बादशाह खांडोत्री गावचा प्रदीप दादा कातकर आणि आबिडगावचा स्टार अनिकेत भागडे याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 251 रुपयाला पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे टीम सचिन चाहते परिवार चाहत्यांचे भारूड सर्व राखमोली गावचे सुपुत्र शाहीर सचिनजी ठुबक यांच्याकडून 501 रुपयाला पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे श्रीधर राणे यांच्याकडून 501 रुपयाला पारितोषिक आलं आहे. नवविकास दमन मंडळ त्यांचे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गरे सा नि सा ग म प मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या कुहू करूनी गाते ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी चिलबिल करती पक्षी ग पहाटेच्या या
धम धनी सा सा गम गम धम धनी सा सा गम गम धम धनी सा धनी सा धनी सा कोमळारोळीने गवळी उठले कोमळारोळीने गवळी उठले कासंड घेऊन सारे गोठ्या शिरले 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 कास ओढून कासंड भरिली कास ओढून कासंड भरिली याच या नोंदोई खागरिक पहाटेच्या मंजुळ प्रहरी नवीन तरली परसंग पहाटेच्या मंजुळ प्रहरी नवीन तरली परसंग मंजुस्वराने येती कोकिळेच्या मंजुस्वराने येती कोकिळेच्या गो गो करुणी गाते ग पहाटेच्या या मंजुळ पहाटेच्या या मंजुळ मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या कुहू करुणी गाते ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी नवीन तरली परसिंग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी नवीन तरली परसिंग मंजुस्वराने येती कोकिळेच्या मंजुस्वराने येती कोकिळेच्या गो गो करुणी गाते ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी किलबिल करते पक्षी पहाटेच्या या मंजुळ प्रहरी किलबिल करते पक्षी तू किती गोड आहेस रे. तुझ्या बासूच्या सुराने मन कसं अगदी वेडावलं आहे. राहते करत राहते अगं बासरी फक्त तुझ्या त्याची धरले. हो का? मग तू जेव्हा त्या बासूचे सूर छेडतोस ना त्यावेळी सारी सृष्टी गाई वासरे पशु पक्षी भक्तिमय रसात तल्लीन होतात. आणि तो मयूर राधे आठवते नृत्य. हो का? मग एक काम कर ना, तुझ्या बासूरचे बोल ओटाव घे ना, मला ऐकायचे आहे. हो घेतो.
रुजविना मन वेडावले बसली कशी हृदयात तुरे रुजविना मन वेडावले बसली कशी हृदयात तुरे रुजविना मन वेडावले बसली कशी हृदयात तुरे तुझविना मन वेडावले बसली कशी हृदयात तुरे तुझविना मन वेडावले प्रिय सखे राधिके प्रिय सखे राधिके जवळी घे बसली कशी हृदयात तुरे तुझविना मन वेडावले बसली कशी हृदयात तुरे तुझविना मन वेडावले मुरलीच्या सुरात या मन माझे हरवेले रे मुरलीच्या सुरात या मन माझे हरवेले प्रियतमा मोहना प्रियतमा मोहना जवळी घे बसली कशी हृदयात तुरे तुझविना मन वेडावले बसली कशी हृदयात तुरे तुझविना मन वेडावले मुरलीच्या मधुर सुरात मन हे हरवून गेले रे प्रीतीच्या प्रेम सरीत कोणी चिंबली झाले रे हो राधिया फुली जोडी माहीत ही जगाला तुझ्याच भेटीसाठी जीव हा वेडावला प्रिय सखे राधिके प्रिय सखे
धन्यवाद राधिका, तू किती दयाळू आहेस. आणि हा तुझा कान्हा, याला दयामाया काहीच नाही. किती क्रूर आहे हा तुझा कृष्ण. नाही नाही मयुरा, असे बोलू नकोस. माझ्या कानाला तुझा काहीतरी गैरसमज झाला असावा. मयुरा, मला माफ कर. खरंच चूक झाली. मी तुला पाणी पाजू शकलो नाही. अरे काना, त्यात काय एवढं? चुकून तुझ्याकडनं दुर्लक्ष झालं असेल. मी पाजलं ना पाणी. नाही, मी मयुरला दिले वचन. मी निभावू शकलो नाही. वचन? अरे कसलं वचन? त्रेतायुगामध्ये राम अवतार घेतला असता. मी पाण्यासाठी वळून फिरत होतो. राणे जीव व्याकुळला होता. त्यावेळी या मयूरने मला जयशाचा रस्ता दाखवला. वाट दाखवताना मयूरचं मरण न घेता आपला एक एक पंख वाटेत टाकून मला वाट दाखवता. खरं तर मयूरचे पंख एका विशिष्ट ऋतूत घालतात. परंतु स्वतःच्या इच्छेने जर आपले पंख गाळले तर त्याचा मृत्यू होतो. माझ्या अटी ह्याने पंख गाळून स्वतः जीव गमावला होता. त्यावेळी मी याला वचन दिले होते की त्रेतायुगात तू मला पाणी पाजले, द्वापारयुगात मी तुला पाणी पाजेल. पण हे वचन मी पाळू शकलो नाही. आणि याचे प्राश्चित्य म्हणून मी या मयूरचे पंख माझे शिरा अखंड दान करेन. मी या मयूरचे पंख माझे शिरा अखंड दान करेन. आदिती पंकज सूरज, आदिती पंकज सूरज भादे याचकडून आजच्या या कार्यक्रमासाठी भरघोस असं 1001 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे गुळवणे गावचे 2 नंबरचे मानकरी महेश बाळकृष्ण घाग याचकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे वहाळ घोडवाडी याचकडून कल्पनेसाठी 201 रुपयाचा पारितोषिक आहे. वलावटेवाडी मित्रमंडळ गुळवणे, वलावटेवाडी मित्रमंडळ गुळवणे याचकडून भरघोस असं 1001 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे भिकाजी भोड यांचे शिष्य सुरेश जाबरे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कोकणी कला लांजा राजापूर सामाजिक संस्था मुंबई संतोषजी पालकर, कृणाल घाडी, कल्पेश घाडी, आशिष घाडी, अजित कांबळे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे. नवविकास नमन मंडळ त्यांचे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नव्या दिवसाची नवी पहाट, धुक्याची चादर अनपक्षाची किलबिलाट. पहाटेचे 4 वाजले तर हा गोकुळगाव कसा शांत झोपला आहे. कुणाला कसली कदर नाही.
या थंडीच्या मोसमात बिचाऱ्याने खेळून धरलं असं वाटतं. अगे चंद्रा, अगे चंद्रा, का म्हणावं? नवऱ्यानं सोडत नाही का या नवऱ्यानं सोडत नाही? अगे दीपाली, अगे रुपाली, काय झालं तुला? आम्हाला काही करून देत नाही. अगं काय करून देत नाही? अगं राधे, काम गं. हा मग झालं ना की थोडं बाकी आहे. हो झालं झालं. आणि ती तारा, ती तारा तिचा चालला पसारा आवरेल तेव्हा ना. जा बाई, मी नाही येत. असं कसं झाले? संघर्षाची वाट मोठी असली तरी चालत राहणे आपले कर्तव्य आहे. बाई आल्या. ए गप्प बसा ना तुम्ही. अगं असू दे का तारा, अगं ती नवीनच आहे. बरं मला सांगा, आपल्या कुणाला बाजाराची माहिती आहे का? चे नाही का राधा, तुलाच माहित नाही. मग आता आपल्याला मावसला मारून घेतली पाहिजे. घे की तूच. अगं तूच घे की. नाही का राधा, काल तिचं आणि माझं खूप भांडण झालंय. तू काय नुसती भांडतच असते. अगं चंद्रा तू घे की ग. देते. अगं मावशी, अगे मावशी. कोण आहे दारात? भाकर नाही खरा, चला भाव गेला. अगं मावशी, मी चंद्र. कोण? चंद्र. गप्प सुंदरा. काय म्हटलीस मावशी? अगं बेडी, हा पोर आहे ना माझ्या बाजूला, नुसता चाव 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 करतोय, त्याला मी बोलली ग. असं वय मावशी, ती येतेस ना? तुम्ही निघाला? हो मावशी. हा मग येते बघ. ये बरं लवकर. येते. तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना, मला कशा तुम्ही बोलताना. तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना, मला कशा तुम्ही बोलताना. तुम्ही गवळ्याच्या धाऱ्या सुना, मला कशा तुम्ही बोलताना. तुम्ही गवळ्याच्या धाऱ्या सुना, मला कशा तुम्ही बोलताना. माझ्या चालूला झोपू देता, तुमच्या जीवाला निंदर आणता. तुम्ही जरा धीरे घ्या ना. तुम्ही जरा धीरे घ्या ना. तुझी दाखाली ग पंचपुर गेले मी, दैगुण भरण्या ग विसरून गेले मी. त्याची करते तयारी बाबा नजर तुम्ही, तेथे दूध पाजोनी टोप नदी जाते मी. त्याचा हात मारू तुम्ही घडी घडी, लावले डोक्याला बीज साडी. त्याचा हात मारू तुम्ही घडी घडी, लावले डोक्याला बीज साडी. घटून अगदी बहरले तुमच्यासाठी जरी ग आज. तुम्ही जरा धीर घ्या ना. तुम्ही जरा धीर घ्या ना.
बायकांनो, एवढ्या तंगड्यावर नाचा तुम्हाला झालंय काय? तुम्हाला म्हातारीला एवढं नाचवतं होय? अगं असू दे. अगं उठ आता. उठ ना उठ. अगं झेपणार नाही. सगळ्यांनी मी जोर लावा. अगं या गं. मेरी मध्ये मध्ये येऊ नको. चपटशन नाही काय हे म्हणजे उगाचे आपले पुढे पुढे घेत. नाही तर काय. अगे काय? एवढं घाई कमी बोलायचं कारण तरी काय? अगं तू आधी मला सांग, तुला यायला उशीर का झाला? अगं काय सांगू तुम्हाला पुरीनो. अगं काय ते सांग एकदाच. रुको जरा, सबर करो. बर. अगं आमचे हे की नाही, कोण? अगं हे पती परमेश्वर. हो का? अगं ते की नाही काल गेले होते लग्नाला. मग पुढे काय झालं? तिकडून त्यांनी 40 ग्लास मट्टा आणला. किती? 40 ग्लास. किती? 40 ग्लास. आणि त्यातला 20 ग्लास प्यायले. बर. अगं प्यायले ते प्यायले आणि गेले की ग याला. अगं बाय, मग पुढे काय झालं? पुढे काय व्हायचं? अगं गेले ते बाहेरच येईना. अगं नुसते उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर, उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. बाई, काय हा प्रकार? काय हा प्रकार नाही, हा 2 नंबरचा प्रकार. मावशी, पुढे काय केलंस तू? अगं सांगते. अगं 3 वेळा बाथरूमला जाऊन आले. त्यांना म्हणाले, अहो चहा घ्या, लिंबू पिळून चहा घ्या. पण छे उठूनच देईना. उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर, उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. मावशी, अजून काहीतरी पुढे केलं असेल ना? हो तर. अगं घरात 4 फॅन लावले तरी वासच जाईना. अगं बाय, असं होय. तेवढ्यात तुमचा हात आला आणि होती तशी निघून आली. बस. असं होय मावशी. कारण मी काय म्हणते, काय? घाई गडबडीत या म्हातारीला बोलवण्याचं कारण तरी काय? अगं मावशी, आमच्या पोरपुरीचा विचार की नाही मथुरच्या बाजाराचा ठरलाय बघ. म्हातारी बाजार जाण्याचा. हो. जाती मग. अगं तुला कशाला बोलवलं आम्ही? म्हणजे अगं मावशी, आम्हा पोरीपोरींना अगं रस्त्याची माहित नाही बघ. असं होय. हो. म्हणजे तुम्हाला रस्त्याची माहिती नाही म्हणून मला बोलवलं होय. हो मावशी. बरं ऐकत तर मी तुमच्यासोबत येते. बरं. पण मी काय म्हणते, काय? बाजाराला चाललो खऱ्या, बरं. पण बाजाराच्या विक्रीसाठी घेतलं काय, नेसलं काय, त्या लोकांना सांगायला नको. मावशी मी सांगू. हा? मावशी मी सांगू. मावशी मी सांगू. मावशी मी सांगू. अगं भट्टीच्या बाबाच गावाच कधी नाही ती. येते गेली काय काय घेतलंय ते. मावशी मी सांगू. हा ये, तुला फार काही आहे ना. मावशी मी की नाही. हा मावशी मी की नाही. हा. मावशी मी की नाही. मुरट्टीस केवढी मोडशील नाही काय. बोल एकदाच लवकर. अगं मावशी, मी काय घेतलं दूध बघ दूध. दूध होय. आणि शृंगार काय केलास ग? पायात पैंजण, हा हातात बांगड्या, खूप छान. बोटाला लाली, लय भारी. डोळ्यात काजळ हा आणि नाकात शेंबूड. काहीतरी काय. मग अगं मावशी, पुली बघ पुली. असं होय. मावशी, मला साडीचं नाव सांगू. हो 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 सांग 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 सांग. आता सांगू. नको नको नको, हे लोक सगळे घरी गेल्यावरती सांग. अगं मावशी, माझ्या साडीचं नाव की नाही, मला घेऊन चला. नको बाई, एवढी हौस नको. हो मागे आता कोण आहे ग? काय ग? आलीस काय ग? अगं माल काय काय घेतलास? आता सांगू. नाही 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 नाही, एका वर्षाने सांगितलं तरी चालेल. ए मावशी. हे मावशी काय आत्ता सांग. आता सांगू का? हे हे काय लांबड? ए मावशी. हे काय करतेस? अगं मावशी, मी घेतले 2 गोळे. 2 गोळे? काय लढायला चाललीशी काय? अगं मावशी, लोण्याचे ग. लोण्याचे होय. बरं तुझ्या साडीचं नाव काय? तो डाळ. कोण ग? तो 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 चष्मेवाला, तो नवरा पाहिजे मला. कानपड पुढे आमचे भाई कोणी आहेत ते. अगं मावशी, माझ्या साडीचं नाव ग. साडीचं नाव होय. मला वाटलं तुमचा नंबर लागा. नका, मी आहे. चल होय मागे घे पतंगडे. अशी पुढे पाहू. काय ग मावशी? काय ग मावशी, तुझं नाव काय ग? अगं मावशी, हा. माझं नाव की नाही साक्षी. मला बघून उडतात पक्षी. तुला बघून पक्षीच का म्हणजे पण उडाल पण मागे. पण मी काय म्हणते, काय ग मावशी?
मला तर सांगितलास हो. तर तुझ्या साडीचं नाव काय? अगं मावशी माझ्या साडीचं नाव हा, माझ्या साडीचं नाव हा. माझ्या साडीचं नाव सफीस दिखताय. निव्वळ खोटी बोलते ही. काहीच नाही निघताय. ही लोक कवाची वाट बघतायत. होय मागे. अगे चिमणे अशी पुढे पाहू. काय ग मावशी? तुझं नाव काय ग? माझं नाव की नाही बकुळा. आईचं नाव काय ग? आईचं नाव की नाही शकुंतला. आणि बापसाचं काय खुळकुळा? हे मावशी काहीतरीच काय. अगं तुझं नाव बकुळा, आईचं नाव शकुंतला, मला वाटलं बापसाचं नाव खुळकुळा असेल. कोणाकडं बघतेस कोणाकडं? अगं तू सोड गं. तू सोड गं मला. सोड. अगं मी कुठं धरलंय मग तू म्हणतेस म्हणून सोडते तिला. हा मग जा नको नको तिला सांगून ठेव. घे तुझ्या मी बसली ना राहू दे माझ्या नादाला लागू नको. टाकेल नव्हत्या करून. राहू दे जा. बरं मी काय म्हणते, काय उशीर होते आपल्याला, निघालो आपण. चल ग मावशी थांबले. अगं थांब थांब होय डायरेक्ट कासऱ्याला कुठे हात घालतेस? काय झालं काय तुला? अगं मावशी आमच्या पोरपंच विचारून घेतलंस आणि तुझं काय ग अगं माझ्या म्हातारीचं काय, कशात काय आणि फाटक्यात पाय. बाई पुढे होय की नाही? होय. अगं तरी पण सांगितलंच पाहिजे सांगितलंच पाहिजे. होय. हो बरं ऐक तर, एवढं विचारतेस तर सांगते बघ. आमच्या ह्यानी की नाही 40 ग्लास मट्टा आणला होता. बरं त्यातला 20 ग्लास शिल्लक राहिलाय. तोच घेतलाय हो बाजाराच्या विक्रीसाठी. तुम्हाला देऊ का थोडा थोडा? नको 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 ते गुरगुर नको ते गुरगुर मेले चावटे दिसतायत. चला लवकर. चल ग मावशी हॅलो आरुष संदीप कातकर याचकडून आतापर्यंत कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. न विकास मंडळाच्या हातभारे. त्याचप्रमाणे आमचे परममित्र पालवणगावचे सुपुत्र आमचे वर्गमित्र चारुदत्त सुर्वे याचकडून भरघोस असं 1001 रुपयाचा पारितोषिक आला आहे. न विकास मंडळ त्यांच्या आभारी. त्याचप्रमाणे नितीन घुमणे आगवे घुमणेवाडी याचकडून 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे गुळवणे गावचे 1 नंबरचे मानकरी राजारामजी घाग याचकडून भरघोस असं 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स यांकडून 301 रुपयाचा पारितोषिक आला आहे. सुनील मोरे दिव्यांची चंद्रा यांच्याकडून मावशीने नाव घेण्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे आबिडगावचे सुपुत्र हरिश्चंद्र भागडे सर यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे चिपळूण पंचायत समिती माजी सभापती सुरेशजी खापले सर यांच्याकडून भरघोस असं 1001 रुपयाचा पारितोषिक आला आहे. न विकास मंडळ त्यांच्या आभारी. धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे शिष्य स्वप्नीलजी पानवलकर एसटी लवा याचकडून 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. न विकास मंडळ त्यांच्या आभारी. त्याचप्रमाणे आमचे आबिडगावचे सुपुत्र सुभाषजी शिर्के यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. न विकास मंडळ त्यांच्या आभारी. धन्यवाद.
वाटानी मथुरेच्या ग अवघड वाटानी आवरा बेगी घ्या घाट डोईवरी चला चढूया घाट धरधरी चला चढूया घाट धरधरी चला चढूया घाट धरधरी वारती ध्वनी हर्षवाणी मनी वारती ध्वनी हर्षवाणी मनी प्रहरी नभी रंग उठलिये लवकरी दिगी लावूया बाजारी रवी किरणाने तू धर उजळीने तू रवी किरणाने तू धर उजळीने तू गगरे नभे रंग उजळते लवकरी वेगी जाऊया बाजारी चला पाहू ग डोळे भरूनी भास्कराचे जाऊ दर्शन घेऊनी भास्कराचे जाऊ दर्शन घेऊनी भास्कराचे जाऊ दर्शन घेऊनी नका राहू ग माग कोणी चला जाऊ ग साऱ्या मिळूनी चला जाऊ ग साऱ्या मिळूनी चला जाऊ ग साऱ्या मिळूनी जुळेती कशी धोब्याची कशी जुळेती कशी धोब्याची कशी प्रहरी रंग उधळीये लवकरी दिगी जाऊया बाजारी रवी किरणाने तू धर उजळीने तू रवी किरणाने तू धर उजळीने तू गगरे नभी रंग उजळते लवकरी जाऊया बाजारी कवी किरणाने तू तरवदरी तू कवी किरणाने तू तरवदरी प्रहरी नभी रंग उधळीये लवकरी दिगी जाऊया बाजारी रवी किरणाने तू धर उजळीने तू रवी किरणाने तू धर उजळीने तू गगरे नभी रंग उजळते लवकरी वेगी जाऊया बाजारी नभी रंग उजळते लवकरी वेगी जाऊया बाजारी हात हात बंदी शाळा ही हले लागे द्वार हे उघडाया
बंदी शाळा ही हळहळे लागे द्वार हे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया कंदीच्या आनंदे गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदे गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदी शाळा ही हळहळे लागे द्वार हे उघडाया बंदी शाळा ही हळहळे लागे द्वार हे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदीच्या आनंदे गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदे गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया जय श्री हरी जगाचा पालन करता स्वतः परमेश्वर पण काय करणार सहस्र 308 रुपयांचा मेळा ताटवाट करून यमुचं घर धरते त्यांच्याकडून असेच काम मी न करता आपला मित्र सुदाम ह्याचा संपर्क भारत पैसा सुदामा अरे सुदामा देवाच्या चरणी प्रणाम असो आशीर्वाद सुदामा देवा मला ऐकायची बोलवण्याचं कारण सुदामा तुझी मोठी काळजी आहे देवा कोणती मोठी कामगिरी सुदामा सहस्र 308 रुपयांचा मेळा ताटवाट करून यमुचं घर धरते त्यांच्याकडून असेल ठिकाण मी तुझे संपते देवा पण हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा सुदामा हुकूम आहे कायदा तुझा देवा आपण कुंजवानी जावे मी पाहतो त्या गवळींचा चमत्कार हॅलो आरुष संदीप काताळकर आरुष संदीप काताळकर गाव मुरतवडे याचकडून भरघोस असं 5 ते 1 रुपयाचा पारितोषिक आलंय त्याचप्रमाणे मंथन रुची
मादगे, मंथन रुची मादगे मांडकी यांच्याकडून गवळणसाठी भरघोस असं 5 ते 1 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. अजय सीताराम मादगे यांच्याकडून मांडकी यांच्याकडून 2 ते 1 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे पूजा अनंत सुरे यांच्याकडून 5 ते 1 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे रक्तदाते समाजसेवक पत्रकार कळमडगावचे सुपुत्र श्री निलेश कोकमकर यांच्याकडून 2 ते 1 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे गुळवणे गावचे गावकर बंडू आबा आणि कृष्णा वलावटे यांच्या स्मरणार्थ प्रकाश वलावटे यांच्याकडून भरघोस असं 1001 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे श्रीकांत गोंडबरे गाव काजरोळी यांच्याकडून 2 ते 1 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे माऊली इन्व्हेंटचे मालक सत्यवान भागडे यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. सोमेश्वर क्रिकेट संघ गुळवणे संदीप बाळा घाग छोटा स्वरूप घाग यांच्याकडून 2 ते 1 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नवविकास मंडळ त्याच्यावर धन्यवाद. देवानी आपल्या मोठी कामगिरी सोपवली आहे. 16,308 गोपिकांचा मेळा थाटमाट करून दया दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता मला अडकवायचा आहे. पण गवळणी आहे 16,000 आणि मी एकटा. हे काम माझ्या काही एकट्याच्याने होणार नाही. माझ्या जोडीचा पेंड्या कुठे बघून घेतो. आला तर ठीक. पेंड्या, अरे पेंड्या, गेला कुठं हा पेंड्या, अरे पेंड्या, अरे आहेस तरी कुठे. अरे असशील तसा इकडे. अरे बाबा त्या गुरांना पण घेऊन ये. अरे हो यायला पाहिजे. लवकर ये, लवकर ये. गेली कुठे वनाला किती पाठी धाव गे. 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 अगं पळते राणीवरी कसा मागे येऊ ग. अगं पळते राणीवरी कसा मागे येऊ ग. पायी वृद्धा काटा मागे धावू धावू ग. अगं पळते राणीवरी कसा मागे येऊ ग. पायी वृद्धा काटा मागे धावू धावू ग. पळते राणीवनी कसा मागे येऊ ग. पळते राणीवनी कसा मागे येऊ ग. पायी रस्ता काटा मागे धावू धावू ग. पळते राणीवनी कसा मागे येऊ ग. पायी रस्ता काटा मागे धावू धावू ग.
झालो पळून बेजार ग झालो पळून बेजार ग झालो पळून बेजार ग हाक तुझी येता कानी आगळी आहे बघा ताबूची रीत वेगळी हाक तुझी येता कानी आगळी आहे बघा ताबूची रीत वेगळी येतो मी काबरे नगर भिवू गे येतो मी काबरे नगर भिवू गे अग पळते राणी वनी कसा मागे येऊ ग अग पळते राणी वनी कसा मागे येऊ ग पायी मुक्का पाटा मागे धावू धावू ग अग पळते राणी वनी कसा मागे येऊ ग पायी मुक्का पाटा मागे धावू धावू ग कुठं वनावली पाठी धावू ग गेली कुठं वनावली पाठी धावू ग अगं पळते राणी वनी कसा मागे येऊ ग अगं पळते राणी वनी कसा मागे येऊ ग बाई कसा काटा मागे धावू धावू ग पळते राणी वनी कसा मागे येऊ ग बाई कसा काटा मागे धावू धावू ग पळते राणी वनी कसा मागे येऊ ग बाई कसा काटा मागे धावू धावू ग पळते राणी वनी कसा मागे येऊ ग बाई कसा काटा मागे धावू धावू ग रे पेंड्या बांधलीस का तिला अरे बाबा काय तुझी ही गाय अरे अवतार काय? अरे पुढून पण मारते आणि पाठून पण मारते ए बाबा ही गाय तू ठेवू नको अजिबात विकून टाकती बरं इकडे बरं झालं बाबा तू इथं आलास मी तुला इथं कशासाठी बोलवला माहितीये का तुला? अरे आपल्या इथे देव आले होते होय मोठे देव मोठे देव होते श्रीकृष्ण भगवान आले होते श्रीकृष्ण भगवान होय बापरे मोठे देव अरे त्यांनी आपल्या एक मोठी कामगिरी सांगितली आपल्याला होय आपल्या दोघांना कसले अरे 16 सहस्त्र थोडा घेतला 308 गोपिकांचा मेळा हात दुपयाचा मेला थाट माट करून ताट मान करू अरे थाट माट करून दया दुधाचे माठ घेऊन बापरे मथुरेच्या बाजारी चालले आहेत मोठीच वाजायला त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे तुझी जाऊन जायचं ना त्याच्यात एकही गवळण पुढे गेली नाही पाहिजे मला काय भेटणार आहे ए बाबा तू जर काम केलंस हा. तर तुला सगळं मिळणार ठीक आहे हे दही दूध ताक सगळं मिळणार तुला. हे बघ जमा हा. त्या धाव निघाले गेल्या त्या आपल्या काढणार नाही चल धाव लवकर चल. हॅलो संतोष गोवळकर तुकाराम बोले गणपत पडे अनंत बोले यांच्याकडून भरघोस असं 500 रुपयाचा पारितोषिक आहे त्याचप्रमाणे हॅलो त्याचप्रमाणे शैलेश धावडे आबिरगावचे सुपुत्र शैलेश धावडे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे नव विकास कमल मंडळ त्याच्या आभारी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
मावशी हॅलो रमेश बोले याचकडून भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. नवविकास मंडळ त्यांचे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला निघूया भर उन्हात निसर्गात झाला कहर चला निघूया भर उन्हात निसर्गात झाला कहर चला निघूया बरं उन्हात निसर्गात झाला कहर निघूया बरं उन्हात निसर्गात झाला कहर सख्याचं यानो भर भर जाऊ त्या घाटात सख्याचं यानो भर भर जाऊ त्या घाटात चला निघूया भर उन्हात निसर्गात झाला कहर निघूया भर उन्हात निसर्गात झाला कहर सख्याचं यानो भर भर जाऊ या घाटात सख्याचं यानो भर भर जाऊ या घाटात या भरवणाच्या प्रेराज मागे राहू नका कुणी घाटात या बिगीची रावरी वाटत या सखी एकीमेकी साथ कर्तवी नसली तर कथाव डोबे हंगी उन्हाच्या लढी कर्तवी नसली तर कथाव डोबे हंगी उन्हाच्या लढी भर भर जाऊ त्या घाटात भर भर जाऊ त्या घाटात चला निघूया भर उन्हात निसर्गात झाला कहर चला निघूया भर उन्हात निसर्गात झाला कहर भर भर जाऊ त्या घाटात 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 एकदम भारी एकदम लय भारी ए बेद्या काय झालं काय तुला एकदम भारी एकदम गवळणी बघितल्यास का बघितल्या अरे बघितल्या बाय 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 लय भारी आहे कशा वाटल्या दोन चुकण्या त्यांना आपल्याला अडकवायचंय बनवायचंय त्यांना अडवायचंय अरे बापरे करशील ना का आज करेल तिकडे मी काय सांगतो लक्ष देऊ नये काय सांगतो त्यांना जाऊन असं विचार काय सांगू द्या म्हटलं तू अरे बोल. आया लोणी द्या म्हटलं ताक अय्यो ज्या म्हटलं लोणचं लोणचं घ्या म्हटलं खालचं खायचं असं होय
इस्लामा हा हा पत्र मला लय आवडतोय. अरे आत्ता झालाय बाजारात पण मला लय मला आवडतोय. आवडतोय ना तुला पण सांग मला काम काय ते सांग. लय मी चाललो आहे तर चाललो. इकडे त्यांना जाऊन असं विचार काय विचारू की तुम्ही आलात कुठून तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे आणि जाणार कुठे हा एवढंच ना एवढं विचारायचं एवढंच ना? आणि त्यांना अडकव आलात तुम्ही जाणार करशील ना? करणारच. चल बरोबर जातो जातो मी चाललो. What are you doing? What are you doing? Wonderful. अरे बाबा, what are you doing? बाय माझे What are you doing? Yes, 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 yes. doing? रस्त्याच्या पलीकडे जाईल पाणी नसेल तगडात घुसेन ए, तू क्या पागल है क्या? तू क्या पागल है क्या? अरे हे बाबा काय बोलली तुला काय बोलली अरे पादळ बोलली देवा शपथ मी पात्र नाही देवा शपथ मी पात्र नाही ये पादरा क्या होता है? अगं देवाची हवा देवाची हवा देवाची हवा येस येस, ईश्वरी हवा, ईश्वरी हवा, ईश्वरी हवा. हा येस 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 ईश्वरी हवा ईश्वरी हवा हा वासेचा समजेल हे पूर्ण काय का मावशी हे कोणतरी मूर्ती दिसतात बघ. अरे कोण हा हा? अरे समजला का तुले काजी म्हणतात मले समजला का तुले काजी म्हणतात मले तसं काही बॉन्ड म्हणतात म्हणे पागल दिसतोय बघ चला चल पण बरोबर आहे का तरी अरे बाबा काय झालं काय नाही जातोय गेले त्या आता काय झालं तुला? काय झालं हा? अगं तू काय करतेस तू आता जातेस कुठे आम्ही कुठे जाऊ त्याचं तुला काय? मला काय अगं तुझा पाऊस तुझ्या कुठं पडतोय कुठं पडतोय काय सांगू तुला? काय मला मला अरे आमच्या लहानपणी आता तुझ्या लहानपणी अरे आमच्या लहानपणी हा पाऊस नुसता बदा 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 पडायचा. अगं बापरे तेव्हा मला वाटलं कशी ही जाळी झाली पावसाने जाळी झाली तुझ्याकडे पाऊस बदलला पडायचा हो. आणि नियम आणि आता बघ ना, आता कुठे पडला तर पडतो, नाही तर कुठे पडतच नाही. पडला तर एवढा पडतो की गावाच्या गाव वाहून नेतो. वाहून नेतो हो गावा तर. अगं बापरे तर मला वाटलं जरा इकडे इकडे हा आता मला सांग तुझं आता वय किती माझं हा असेल बाबा 80च्या घरात. पैसे घरात तुझ्या बापच्या घरात म्हणजे 80च्या 80 पैसेच्या घरात हे वेड्या 80च्या घरात. 80च्या घरात काय हो. 80च्या घरात मग तुला पोरं बाळ किती आहेत पोरं होय हा असते हिंडून फिरून 12. 12 हो 12 12 हो 12. लाज वाटते तुला काय यात लाज वाटण्यासारखं काय आहे? एवढी 12 पोरा म्हणजे 12 पोरा हो इकडे इकडे अगं एवढी 12 पोरा करण्यापेक्षा हे बघ जर एक झाड लावलं असत ना एक झाड लावलं असत ना तर पाऊस ना नुसता बदा पडला असता अरे खरंच म्हणतोस की आणि नियमित पडला असता बरोबर आहे तुझं. म्हणून सांगतो ऐक
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काय निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा हा नाश थांबवा हा नाश थांबवा हा नाश थांबवा हा नाश थांबवा हे पोरीनो काय ग मावशी छान संदेश दिलाय बघा याने. हो मावशी आपण देऊया तर. चल तर ऐकलत का मंडळी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा नाश थांबवा हा विनाश थांबवा हा, इकडे तू चाललंस कुठं आम्ही होय हा आम्ही चाललो बाजाराला. मथुरेच्या हो मथुरीच्या अरे बाप रे दह्याच्या विक्रीसाठी चाललास विक्रीसाठी. हवं दह्याच्या विक्रीसाठी पण हे बघा तुम्ही दही विकताय दूध विकताय सगळं काय विकताय हो हो तर हा हो. हे बघ पण दुधाला काय दर आहे काय अरे बाबा मिळतात आता 4 पैसे त्याच्यावर. अगं शेतकरी नुसतं आत्महत्या करायला लागले हो दुधाला दर नाही हा मग त्यापेक्षा तुम्ही काय करा माहितीये काय काय करायचं बाबा. इकडे 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 त्यापेक्षा ना तुम्ही गांजा विका काय अच्छा तुम्ही गांजा विका गांजा विकलात ना तर मोठं तुम्ही श्रीमंत व्हाल करोडपती व्हाल हा हा काहीतरीच काय. काहीतरीच का काय हे पोरीनो हे वेळ दिसताय चला पण. चल ग मावशी तरी पण चला पण दमा काय झालं अरे बरोबर काम केलंय तिकडे हा तुला जमणार आहे का आता आहे बरं. राहू दे मला जमणारच आहे हा जमणार आहे अजून तुला जमणार आहे हा मग जातो बरोबर त्याचा मला फळतो आता हॅलो कैलासवासी संजय राजाराम घाणेकर मांडकी यांच्या स्मरणार्थ आदर्श संजय घाणेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे प्रियांशी प्रवीण सुरे हिसकडून भरघोस 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे प्रज्ञा प्रमोद सुरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे पंढरी भुवड वहाड घोडवाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. प्रणय पांडुरंग डिके विधी विराज डिके प्राची सुधीर भुवड यांच्याकडून खास संगीत आणि गायनासाठी भरघोस 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे श्रुती श्रद्धा साक्षी भिकाजी घाणेकर कोरमळा यांच्याकडून गवळ्यांच्या नृत्यासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. दिव्या आराध्य अजय झुंबक यांच्याकडून खास पेंड्याच्या भूमिकेसाठी भरघोस 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे गुणेकर नमनवाले श्री प्रदीपजी बुदल यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नथुराम सदाशिव महादे गाव सोनवडे संगमेश्वर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नवविकास नगर मंडळ त्यांच्या आभारी. धन्यवाद. ऐका तुझं नाव काय जरा सांग. स्वरूप होय. याने नाव घेण्यासाठी याचं नाव घेण्यासाठी 100 रुपये दिले तर याचं नाव घेत्या. वाटाण्याचा केला शिरा त्यात टाकले खोबरे किसून किसून किसून. वाटाण्याचा केला शिरा त्यात टाकले खोबरे किसून. आमचा स्वरूपराव बसला रुसून त्याला घेतले ताटून पुसून. आवडलं ना आवडलं काय हे लाव. हा जा उडवत आता. हे समा हा. चाललो चला लवकर. चाललो रे पेंड्या काय झालं काय तुला रे पेंड्या अरे आहेस काय आता उठतोयस काय उठतोय
अरे असं झोपला का होतास? काय झालं तुला काय? सुदामा, हा गवळीने मला मारली, अरे तुला काय मारती त्या? मग सोडली. ते शक्य नाही बाबा, तू काहीतरी केला असेल मी त्यांना. तर काहीच नाही केलं, अजिबात काही नाही केलंस. मस्करी केली. तुला जोडायलाच पाहिजे मग. सुदामा, हा हे काम माझ्या होण्याचं नाही. नाही होणार तुझ्याने. चालला, लवकर समजलं तुला. आता एक काम कर, काय करू? मी जातो त्यांना अडकवायला. अडकवायला? होय. अरे वा, तुला मारणार, तुला कुटवणार, मी मजा बघणार. तू तेवढंच कर. माझ्या पाठी ये, चल. आलं पाठी, आलं. हॅलो हॅलो मंथन रुची मांडगे, मंथन रुची मांडगे मांडकी याचकडून खास गवळ्यांसाठी 500 एक रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे अजय सीताराम मांडगे, अजय सीताराम मांडगे मांडकी याचकडून 200 एक रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नवविकास महामंडळ त्यांच्या आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ये चल माझ्या बरोबर. आलो. अरे ये. मागून ना, मागून ना. तू अजिबात काय करू नको. मग तू इथं उभा राहा. तू उभा राहा. इथनं हलू नको, इथनं हलू नको. माझ्याकडे बघ, इथनं हलायचं नाही. ऐकलंस ना? अगं ये मावशे, अशी उभी राहा. इथं राहिली. तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलो गोकुळातून, जाणार मथुरीला. मथुरेला? हो. जायचं त्याच्या विक्रीला? हो. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. अरे पण का? अरे आम्हाला देवांचा हुकूम आहे. तुला होतं काय? ए, तुला झालंय काय? सगळं समज आहे. अरे पण आमचा रस्ता अडकवतोस. कोण तू? मी तू कोण? होतं काय ह्याला? मी अरे तूच कोण तू? ऐक सांगतो. मिस्ता, कोणता? मिस्ता, कोणता? कालांचा काल. हा. किंमत वाढलेली चणा डाळ. अरे याला कसं माहिती? हा. आंब्याची साल, एक नंबरचा माल. विषय काहीतरीच काय? तसं कानपट लाल करून टाकीन माहिती काय? ए रे बाबा, मेंढ्या, तू बाजूला हो. अगं ये मावशे, आम्ही तुला बाजारी जाऊ देणार नाही. अरे पण का? अगं तो रस्ता बंद आम्ही आहे. दुसऱ्या रस्त्याने अगं जाऊ. तोही रस्ता बंद आहे. दुसऱ्या रस्त्याने अगं जाऊ. सगळेच रस्ते बंद आहेत. बंद संघाने अरे बाबा, आमच्या एवढी शिरजोरी करताय, पण तुम्ही आहात तरी कोण? कोण? तू आम्हाला ओळखलं नाहीस? नाही. अरे मी कोण माहिती काय? मिक्के पांडा, मिक्के पांडा. असं होय. हातात आहे दांडा हा. आणि हा खातो काजूची बोंडा. हे आपली ओळख आहे काय? अरे बाबा तसं नाही. तुमच्याकडे काही कायदा आहे का? कायदा? हो. तुला आमचा कायदा होय तर हो तर. ऐक आमचा कायदा. काय सांगतो? हॅलो हॅलो श्रेयस नागले, सार्थक नागले, गाव दहिवली नागलेवाडी याचकडून गण गवळ व खास बाबा फकणे यांच्या गायकीसाठी भरघोस 200 एक रुपयाचं पारितोषिक आहे. नवविकास महामंडळ त्यांच्या आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राधी सांगतो आहे ऐकायला तुझी ग बर भेट्या सुदाम उभा वाटेवर तो आहे ऐकून तुझी गरज हे त्या तुला उभा वाटेवर तिला अमाऊ हरी देवती बाळे
मदनाला कंसाच्या दरबाराला देवाच्या हुकमाला ही घराची सांगतो आहे ऐकून तुझे गवर पेंड्या सुदाम उभा वाटीवर दिला हुकुम हरी देवकीवर नका करू शहाणपण होशील दूर समजून सांगतो आम्ही ग जाऊ नको तू बाजाराला कंसाच्या गवाऱ्याला देवाच्या हुकुमाला समजून सांगतो आम्ही ग जाऊ नको तू मदनाला कंसाच्या दरबाराला देवाच्या हुकमाला समजून सांगतो आम्ही ग जाऊ नको तू मदनाला कंसाच्या दरबाराला देवाच्या हुकमाला अगं हे मावशे ऐकलात का आमचा कायदा अगं मावशी सांसरपा थकलो आपण थोडी विश्रांती घेऊया. ठीक आहे तर चल चल. अरे बेन्या अरे कशा का होईना थांबलेत ना तिकडे बसलेत का बघून जाय लवकर येतो. जा लवकर बसलेत का बघून ये. 1 2 3 4 5 6 अरे 7 8 9 10 बसलेत का सगळे सर्व येऊन लागते. चल लवकर आपल्या देवांना सांगितलं पाहिजे चल सांगूया. चल लवकर चल हॅलो हॅलो सुनील मोरे दिव्याची चंद्रा याचकडून मावशीसाठी नाव घेण्यासाठी 101 मत प्रदर्शकाला आहे सुनील मोरे. ऐका सुनीलराव नाव घेते. स्टीलच्या बशीत फणसाचे गरे, स्टीलच्या बशीत फणसाचे गरे. आमचे सुनीलराव दिसतात बरे पण या मावशीला फिरायला नेतील तेव्हा खरे. हॅलो हॅलो आराध्या अजय रक्ते, आराध्या अजय रक्ते मंडणगड गाव टाकवली यांचकडून भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे नवविकास मंडळ त्याच्यामध्ये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुद्धा मला पाठवल्यात बरखेडाला. अजून सुद्धा माझा पत्ताच नाही. देवाच्या जागी प्रणाम असो. आशीर्वाद सुदामा. सुदामा मी सांगितलं शेवट. देवा आपण सांगितल्याप्रमाणे सर्व गवळणी यमुना काठी उभे आहेत. आता आपणच जाऊन त्यांचा समाचार घ्यावा. सुदामा तू पुंजे निघून जा. पाहतो की त्या गोल चमत्कार. देवा येतो मी. ए वंशी वीरा ही पाय राहिली. मा कोणते वर आपण कोण? मा श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मराठे कसे असतात. पायी पद्मा, देवी हिरा, मस्तकी तुरा, कटेवर राहत आणि विटेवरती उभे असतात. हे तुझं म्हणणं बरोबर आहे. मी सर्वांना कोकणात ठेवलेलो आहे. अगे राधे हे का म्हणतात बघ. त्यांना कोणती ओळख पाहू. अरे काना तू इथे. अरे काना मी तर तुला ओळखते पण हे इतर गवळणी अरे तुला ओळखत नाहीत. तू त्यांना तुझी ओळख पटवून दे बरं. एक तर
धरुणी त्यांका सुराव दिला दुसरा अवतार कुर्म धरुणी पृथ्वी भार पाठी वाहिला वराह रूप तिसरा धरुरी भार पद्मी नाणे धरिला सिंह चौथा धरुरी खांबा दोन्ही प्रकटिला राधे तो रूप पाहून घे हे हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे हे हे माझे ऐकून घे पाचवा अवतार वामन धरुणी गेले बळी पाताळाला अवतार सहावा परशुरामी सहस्रार्जुन वदिला सातवा अवतार श्रीराम धरुरी रावणा तो वधिला अवतार आठवा कृष्ण धरुरी तारिणी भोजनाला राधे तो रूप पाहून घे अवतार हे हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे हे माझे ऐकून घे अवतार हे माझे राधे ऐकीस का माझी जन्मगुन्हा अगं पोरीनो हे खरोखर देव आहेत यांना आपण शरण गेले पाहिजे कळंबुशी गावचे सुपुत्र मंगेश खाडे सार्थक मंगेश खाडे यांच्याकडून भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी धाकटू हरी वामने यांच्या स्मरणार्थ सीताराम धाकटू वामने वडेरू गाव वडेरू गुरव यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी धाकटू हरी वामने यांच्या स्मरणार्थ ताई धाकटू वामने यांच्याकडून वडेरू 101 रुपयाचं पारितोषिक आहे. संतोष नलावडे गाव कर्जुबे 201 रुपया. अशोक लांजेकर 151 रुपये. चैत्राली राजेंद्र घोरपडे वहाळ शरण तुला तुझ्या मुळे आलो शरण तुला आम्ही
आम्ही काना तुझ्यामुळे घायाळ रे झालो आम्ही काना तुझ्यामुळे वैकुंठी तो आहे रे तुझा रहिवल रे तुझा रहिवल रे रंगली भजनी आम्ही काना तुझ्या चरणी आले दुःख विसरून गेले दुःख विसरून गेले करुणी 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 पूजा तुझी आम्ही काना तुझ्यामुळे आलो आलो शरण तुला मी काना तुझ्यामुळे घायाळ रे झालो आम्ही काना तुझ्यामुळे आलो आलो शरण तुला मी काना तुझ्यामुळे हॅलो हॅलो मंगेश बेटकर गुजरात याचकडून भरघोस 201 रुपयाचे पारितोषिक आलंय. सानिया नियती अंश खाडे दैवली याचकडून भरघोस